नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमची ही 10वीची एक्झाम झालेली आहे का? आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्याजवळ कोणीच नाहीये. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तुमची एक मोठी बहीण म्हणून आज मी तुम्हाला 10वीच्या नंतर काय करिअर ऑप्शन्स आहेत, कोणकोणत्या साईड असतात आणि तुमच्यासाठी कुठली साईड बेस्ट आहे, अशा सर्व प्रश्न तुमच्या मनात जे येत आहेत त्या सर्व प्रश्नांची मी तुम्हाला इथं उत्तरं देणार आहे. तर हा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर तुमच्या मनात काय काय प्रश्न येत असतील, कोणकोणत्या साईड असतात, आता 10वीच्या नंतर कोणकोणत्या साईड असतात, जसं की आर्ट्स आहे, कॉमर्स आहे, सायन्स आहे. मग ह्या 3 साईड असतात. नंतर दुसरा प्रश्न आहे, माझ्यासाठी कोणती साईड बेस्ट राहील? नंतर ती मी कशी ओळखायची? त्यामध्ये कोणकोणते विषय असतात? माझ्यासाठी काय उपयोगी असेल? माझं एखादं स्पेसिफिक ड्रीम असेल, तर त्यानुसार मी कोणती साईड घेतली पाहिजे? या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता 10वीची एक्झाम तर झालेली आहे. तुम्हाला मी माझ्यासोबत जे काही झालेलं आहे ते तुमच्यासोबत होऊ नये आणि तुमचं पाऊल तुम्ही खूप असं एकदम व्यवस्थितपणे टाकायचं आहे. प्रत्येक पाऊल हे खूप व्यवस्थितपणे तुम्हाला टाकायचं आहे. तर पहा, 10वीच्या नंतर काय करायचं आहे आता? 10वीच्या नंतर तुम्हाला खूप करिअर ऑप्शन्स आहेत. जसं की तुम्हाला आर्ट आहे, कॉमर्स आहे आणि सायन्स आहे. तर आपल्याला काय असतं बघा, 10वीपर्यंत आपल्याला कळतं की आपल्याला कुठला विषय सोपा जातो किंवा आपल्याला कशात आवड आहे. कुणाला आर्ट्समध्ये आवड असेल, कुणाला कॉमर्समध्ये आवड असेल, कुणाला सायन्समध्ये आवड असेल. ते आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकता. क म्हणजे तुम्हाला जर आता तुमचं एखादं स्पेसिफिक ड्रीम असेल, जर तुम्हाला आता तुम्हाला डॉक्टर बनायचं आहे किंवा इंजिनियर बनायचं आहे किंवा कुणाला काय बनायचं, CA बनायचं असतं, कुणाला CS बनायचं असतं, तर कुणाला प्रोफेसर बनायचं आहे, कुणाला टीचर बनायचं आहे. पण तुम्हाला माहीतच नाही आहे की ते कसं आणि कुठली साईड घेतल्यानंतर मला ते बनता येईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण या व्हिडिओमध्ये तेच पाहणार आहोत की तुम्ही कोणती साईड घेतल्यानंतर त्यामध्ये कुठले विषय आहेत आणि त्यातून तुम्हाला काय बनता येईल, हे सगळं आपण यामध्ये पाहणार आहोत. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण आज 10वी नंतर काय काय असतं पहा. आणखीन आहे की डिप्लोमा असतो, नंतर त्यामध्ये कोर्सेस असतात. 10वीच्या नंतर काही कोर्स असतात. मग त्यापैकी आपण फक्त आता मेन ब्रँच ज्या आहेत, एक आर्ट, कॉमर्स आणि सायन्स, ह्या तिन्हीमध्ये डिफरन्स आणि ह्या तिन्हीमध्ये तुम्हाला कुठलं आवडतं हे तुम्ही ठरवायचं आहे. आपण या 3 गोष्टी पाहणार आहोत, आर्ट, कॉमर्स आणि सायन्स. बघा, आर्ट म्हणजे आपण ज्याला की मराठीमध्ये म्हणतो कला, कॉमर्समध्ये वाणिज्य आणि सायन्स आहे विज्ञान. तर यापैकी आपण पहिलं पाहूया, आर्ट पाहूया. बघा, आर्टमध्ये सब्जेक्ट कुठले असतात? पहिला आहे भूगोल, दुसरा इतिहास, तिसरा आहे अर्थशास्त्र, चौथा राज्यशास्त्र, पाचवा आहे समाजशास्त्र आणि 6 मानसशास्त्र. नंतर 7 आहे मराठी, हिंदी आणि इंग्रजी. एवढे विषय आपल्या आर्टमध्ये असतात. आता ज्या विद्यार्थ्यांना आर्ट सोपं जातं आणि त्या विद्यार्थ्यांनी आर्ट घ्यायला काहीच हरकत नाही. बघा, काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की आर्टमध्ये काहीच नसतं. असं पण नाही बरं का. आर्टमध्ये पण खूप काही आहे. करणाऱ्याला कुठं पण काही पण आहे. बघा, आर्टमध्ये पर्याय काय काय आहेत, तर आपण तिथून टीचर आणि प्रोफेसर बनू शकतो, लॉयर बनू शकतो, जर्नलिस्ट बनू शकतो, नंतर सोशल वर्कर बनू शकतो, रायटर आहे आणि कंटेंट क्रिएटर आहे. तर एवढं आपण आर्टमधून बनू शकतो. बघा, आपले 3 पर्याय आहेत, आर्ट, कॉमर्स आणि सायन्स. काय विद्यार्थी काय करतात बघा, ज्या विद्यार्थ्यांना 99, 100%, 98% असं पडत असतात, ते काय करतात, डायरेक्ट सायन्सच घेतात. कारण त्यांचं लगेच मला जास्त मार्क्स पडलेले आहेत आणि मी सायन्स घेणार, असं काहीच नसतं. जास्त मार्क्स पडणारे सुद्धा विद्यार्थी कॉमर्स घेतात बरं का.
जास्त मार्क पडले म्हणून मी सायन्स घेणार असं काहीच नसतं. जर तुम्हाला जास्त मार्क पडले आणि जर तुम्हाला कॉमर्स आवडत असेल तर तुम्ही कॉमर्सही घेऊ शकता. आपल्या घरच्या पालकांनाही तुम्ही सांगायचं आहे की पालकांनीही तुमच्यावर दबाव टाकला नाही पाहिजे. तुम्हाला जो पर्याय तुम्हाला योग्य वाटतो, तुम्हाला त्याच्यात आवड आहे, तोच पर्याय तुम्ही निवडायचा आहे. बघा, कॉमर्स, आर्ट आणि सायन्स. आता आपण आर्ट हा बघितलेला आहे. आर्टमध्ये कुठकुठले विषय असतात आणि त्याचे करिअर पर्याय आपण पाहिलेले आहेत. तर आता आपण पुढचं बघायचं आहे की कॉमर्स काय आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ज्या विद्यार्थी मित्रांना माहिती आहे की आर्ट, कॉमर्स, सायन्स हे असं असतं, त्याच्यामध्ये कुठले विषय असतात, त्या विद्यार्थ्यांना वाटेल. पण गावाकडच्या एखाद्या मिडल क्लास फॅमिलीतील विद्यार्थ्यांना ज्यांच्या म्हणजे फ्रेंड सर्कल असेल किंवा त्यांचे रिलेटिव्ज असतील, याच्यामध्ये कोणच शिकलेलं नसतं किंवा काय नसतं, त्याला प्रश्न पडतात कुठं असतं, काय असतं, काय करावं लागतं, काय घेतल्यानंतर काय होतं, हे माहिती नसतं. प्रत्येकाला माहिती नसतं. म्हणून हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे तुमच्यासाठी. पहा, मग आता आपण पुढचं बघूयात की कॉमर्समध्ये काय असतं. बघा, कॉमर्समध्ये कुठकुठले सब्जेक्ट असतात. मी जेव्हा कॉमर्स घेतलं होतं तेव्हा मला माहिती पण नव्हतं की कॉमर्समध्ये हे सब्जेक्ट असतात आणि कॉमर्स घेतल्यानंतर काय बनता येतं हे सुद्धा मला माहिती नव्हतं. माझ्या वडिलांनी दिलं आणि मी ते चालू केलं. असंच माझं होतं की नंतर कॉमर्स झाल्यानंतर काय असतं किंवा CA म्हणजे काय किंवा CS म्हणजे काय हे मला काहीच माहिती नव्हतं. तर तुम्हाला हे असं होऊ नये आणि तुमचं ही गणित कुठंतरी, तुमच्या करिअरचं गणित कुठंतरी चुकू नये, ह्याच्यासाठी हा मी व्हिडिओ बनवत आहे. बघा, कॉमर्स सब्जेक्टमध्ये काय काय असतं. पहिलं आहे इकॉनॉमिक्स, नंतर आहे ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, OCM, ज्याला की आपण काय म्हणतो, OCM. तिसरा महत्त्वाचा विषय आहे अकाउंट, त्याला अकाउंटन्सी असं आपण म्हणतो. चौथा आहे मॅथ, त्यालाच ऑर असतो IT आणि त्यालाच ऑर असतो SP. म्हणजे पहा, मॅथ तुम्ही घेऊ शकता किंवा IT घेऊ शकता किंवा SP घेऊ शकता. आता ज्या विद्यार्थ्यांना मॅथ अवघड जातं ते विद्यार्थी काय करतात, IT घेतात किंवा SP घेतात. मग आणि ज्या विद्यार्थ्यांना सोपं जातं त्यांनी मॅथ घेऊ शकतात. नंतर आहे इंग्लिश. इंग्लिश तर हा कंपल्सरी आहे. इकॉनॉमिक्स कंपल्सरी आहे. OCM कंपल्सरी आहे. अकाउंट पण कंपल्सरी आहे. नंतर हा 6वा जो आपण लिहिलेला आहे, मराठी, संस्कृत, हिंदी आणि पाली, याच्यापैकी तुम्ही एक घेऊ शकता. कुठलंही तुम्हाला जो सब्जेक्ट सोपा जाईल त्यापैकी एक तुम्ही घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वात पहिले हे बघणार आहोत, आर्टमध्ये कुठले सब्जेक्ट, कॉमर्समध्ये कुठले सब्जेक्ट आणि सायन्समध्ये कुठले सब्जेक्ट आणि त्याच्यावरती करिअर पर्याय कोणते आहेत. नंतर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही कोणतं घेतलं पाहिजे आणि तुम्हाला कुठलं हे करायचं. आता एखाद्याला MPSC करायचे तर कुठलं घेतलं पाहिजे, बरोबर कुठलं असेल, हे तुम्हाला मी पुढं सांगणारच आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहा, कॉमर्सचे करिअर ऑप्शन्स काय काय आहेत. बघा, पहिला म्हणजे सगळ्यात मोठं कॉमर्समधली जर सगळ्यात मोठी नोकरी आपण म्हणतो त्याला ती आहे CA ची. CA म्हणजेच चार्टर्ड अकाउंटंट, म्हणजे एखाद्या कंपनीचा पूर्ण हिशोब पाहण्याचा काम हे कोण करतं, तर CA करत असतं. आणि CS नंतर CS बघा, कंपनी सेक्रेटरी, हे पण तसंच आहे. CAच्या नंतर CS, नंतर आहे MBA, मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. नंतर तुम्हाला बिझनेसमॅन बनता येतं. बँकर म्हणजे बँकेत पण तुम्ही बँकेतले फॉर्म भरून पण तुम्ही हे नोकरी तिथं म्हणजे एक्झाम देऊ शकता. नंतर फायनान्शियल ॲनालिस्ट हे पण तुम्ही बनू शकता. तर आता आपण बघूया सायन्समध्ये काय काय असतं ते. पहा विद्यार्थी मित्रांनो, सायन्समध्ये कुठकुठले सब्जेक्ट असतात. बघा, एखाद्याला केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी, मॅथ्स, इंग्लिश आणि हिंदी, मराठी, संस्कृत, पाली यापैकी एक विषय तुम्ही घेऊ शकता. तर पहा, केमिस्ट्री, फिजिक्स आणि बायोलॉजी हे बघा, आता हे जे विषय मी इथं लिहिलेले आहेत 6 विषय आहेत, त्याला काय कुठला ग्रुप म्हणतात, हा जनरल ग्रुप मी लिहिलेला आहे इथं. आणि ज्याला मॅथ घ्यायचं नसेल, विदाऊट मॅथ पण तुम्ही फक्त हे 3 विषय घेऊन म्हणजे मॅथ, आता केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी हे घेऊन तुम्ही शिकू शकता. मॅथ नाही घेतलं तरी चालतं. आणि जे मॅथ घेतलेलं असतं त्यांना इंजिनिअरिंग करायचं असतं म्हणून ते मॅथ घेतात. आणि ज्यांना फक्त नीटची एक्झाम द्यायचे ते फक्त हे केमिस्ट्री, फिजिक्स आणि बायोलॉजी हे विषय घेऊन पण ते करू शकतात. काय काय विद्यार्थी कसं करतात माहिती का, अगोदर जनरल घेतात, म्हणजे हे सगळेच विषय घेतात.
केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी, मॅथ, इंग्लिश हे सगळेच आहेत. हे मॅथ जर असेल त्यामध्ये तर तुम्हाला नीटची पण एक्झाम देता येते आणि जेईची पण एक्झाम देता येते. मग काय होतं, काय विद्यार्थी म्हणजे पहिल्यांदा त्यांना एकदम क्लिअर नसतं मी जेई करू की नीट करू, म्हणून ते काय करतात, पहिल्यांदा जनरल ग्रुप घेऊन टाकतात आणि नंतर ठरवतात की मला काय करायचं ते. मग जर तुम्ही काय करा, अगोदरच तुम्ही ठरवू शकताय किंवा तुम्ही जनरल ग्रुप घेऊन पण नंतर पण ठरवू शकताय. बघा, जे विद्यार्थी मॅथ घेतात त्यांना फक्त जेई देता येते बरं का, आणि मॅथ जर नसेल 11वी-12वीमध्ये तर जेईची एक्झाम देता येणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आता बघा सायन्समधून करिअर पर्याय काय काय आहेत. तर तुम्हाला इंजिनियर बनता येतं, डॉक्टर बनता येतं, फार्मासिस्ट बनता येतं, सायंटिस्ट बनता येतं आणि आर्किटेक्ट बनता येतं. एवढं सायन्समधून आहे. आता पहा, मी तुम्हाला यामध्ये फरक सांगणार आहे, म्हणजे तुम्ही कुठलं काय घेतल्यानंतर तुम्हाला चांगलं असेल. आर्टमधून पण चांगलं आहे, कॉमर्समधून तुम्ही बिझनेसमॅन बनू शकता. ज्या विद्यार्थ्याला ज्याच्यामध्ये आवड आहे ते तुम्ही घेऊ शकता. बघा, आता 11वी-12वी 2 वर्षाची असते. नंतर तुमचं ग्रॅज्युएशन 3 वर्षाचं असतं. 12वी झाल्यानंतर फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर असं तुमचं 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन असतं. तुम्हाला जर स्पर्धा परीक्षा, आता एखाद्या विद्यार्थ्याला समजा स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत, तर स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत तर त्या विद्यार्थ्याला विचार येतो की मला आता पुढे जाऊन स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत, मग मी आता कुठली साईड निवडू. असं नाही बरं का की तुम्ही आर्ट घेतल्यावरच तुम्ही स्पर्धा परीक्षा पास, फक्त तिथूनच तुम्ही स्पर्धा परीक्षा देऊ शकता वगैरे, असं काहीच नाही. तुम्ही सायन्स पण घेऊ शकता, तुम्ही आर्ट पण घेऊ शकता आणि तुम्ही कॉमर्स पण घेऊ शकता. कोणत्याही पदवीचा म्हणजे कोणतीही पदवी असलेला विद्यार्थी हा स्पर्धा परीक्षा देऊ शकतो. म्हणजे अगोदर 2 वर्ष 12वी करावी लागते आणि 3 वर्ष ग्रॅज्युएशन करून ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यावर तुम्हाला एक्झाम देता येते. कोणती? MPSC आणि कंबाईनची एक्झाम. बघा, स्पर्धा परीक्षेसाठी कंबाईन एक आहे आणि कंबाईनमध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी. बघा, मी तुम्हाला इथं लिहून दाखवते. MPSC हे पहा, MPSC आणि ही MPSC वेगळी, राज्यसेवा. राज्यसेवा वेगळी आणि कंबाईनची परीक्षा वेगळी. मग काय असतं पहा, ज्या विद्यार्थ्यांना हे स्पर्धा परीक्षेची एक्झाम द्यायची आहे त्यांना 5 वर्ष अगोदर 11वी-12वी आणि नंतर 3 वर्ष डिग्री झाल्याशिवाय तुम्हाला MPSCची एक्झाम देता येत नाही. डिप्लोमा वगैरे केलेल्या विद्यार्थ्यांना पण त्या पण विद्यार्थ्यांना त्यांचं ग्रॅज्युएशन त्यांच्या डिग्रीतलं पूर्ण करूनच ते देता येत असतं. बघा, मग आता एखादा विद्यार्थी म्हणेल मला स्पर्धा परीक्षा द्यायची आहे तर कुठलं चांगलं असेल, तर मी त्याला सांगेन माझ्या मते तर तुम्ही सायन्स घेऊन स्पर्धा परीक्षा दिली तरी काही हरकत नाही. बघा, तुम्ही 11वी-12वीमध्ये सायन्स करा, सायन्समध्ये जनरल ग्रुप घ्या, वाटलं तर जनरल ग्रुप घेऊन तुम्ही सायन्स करून 11वी-12वी नंतर तुम्ही आर्टला पण ॲडमिशन टाकलं, म्हणजे BAला पण ॲडमिशन टाकलं तर तुम्हाला खूप सोपं राहील. कारण बघा, MPSC असो किंवा कंबाईनची एक्झाम असो, त्यामध्ये सायन्स हे 15 ते 20 मार्काला सायन्सचे क्वेश्चन्स येत असतात आणि ते क्वेश्चन्स साधे नसतात तर नीट लेवलचे क्वेश्चन्स असतात. तर पहा मग तुम्ही की तुम्हाला बघा सायन्स घेतलेलं किती बेस्ट राहील. तुम्ही 11वी-12वीमध्ये सायन्स करा आणि तिथून पुढं तुम्ही काय करायचं आहे तर BAला ॲडमिशन टाकून तुम्ही आपलं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे. बघा, सायन्सवरूनच तुमचा रिझल्ट ठरतो बरं का. सायन्स आणि मॅथ हे 2 विषय खूप खूप महत्त्वाचे आहेत स्पर्धा परीक्षेमध्ये. आता बघा, इतिहास, नागरिकशास्त्र, ते इतिहास, नंतर राज्यशास्त्र, नंतर भूगोल असेल, हे कुणाला पण येतात आणि कोण पण समजून घेतं इझिली. पण सायन्स लगेच कुणाला तेवढ्या डीप लेवलचं समजतं का? तर नाही. मग तुम्ही सायन्स घेऊन 11वी-12वी सायन्स करून नंतर जर तुम्ही म्हणजे BAला ॲडमिशन टाकून तुम्ही काय करू शकता, स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकता. माझं तर असं मत आहे. काही विद्यार्थ्यांना वाटतं नाही नाही मी आर्ट घेऊनच करणार. मग कसं होतं पहा, माझ्या मते तर तुमचं मॅथ आणि आणखीन तुमचं सायन्स मागं राहून जातं. तुम्ही करू शकताय नंतर पण, जर तुम्ही तुमच्यात तेवढी कॅपॅबिलिटी असेल तर तुम्ही करू शकता. पण माझ्या मते तर सायन्स घेऊनच तुम्ही चांगल्यापैकी करू शकता पुढं एक्झाम.
आणि जर तुम्हाला डॉक्टर इंजिनियर बनायचं असेल तर सायन्सच घ्यावं लागेल. नंतर तुम्हाला जर सी ए करायचं आहे, CS करायचं आहे तर तुम्हाला कॉमर्सच घ्यावं लागेल. असं नाही की मी सायन्स घेतो अगोदर आणि मग जर आता एखाद्या विद्यार्थ्याला CA बनायचं आहे, त्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा सायन्स कधीच घ्यायचं नाही हां. अगोदर डायरेक्ट कॉमर्स घ्यायचं. काय विद्यार्थी असतात बघा, अगोदर सायन्स घेतात, नंतर ते झेपत नसलं की लगेच कॉमर्सकडे येतात. आणि काय असे असतात, अगोदर कॉमर्स घेतात आणि कॉमर्स झेपणं झालं की काय करतात, आर्टकडे जातात. तर असं तुम्हाला करायचं नाही. तुम्हाला अगोदर ठरवायचंय. मी आता तुम्हाला विषय पण सांगितलेले आहेत, तर कोणत्या ह्याच्यामध्ये कुठले विषय आहेत तर बघा, डबल एकदा मी तुम्हाला सांगते. हो का, आर्टमध्ये भूगोल आहे, इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र हे विषय आहेत. आता तुम्हाला एवढं तर कळत असेल ना, विषय तुम्हाला मी तर दिलेले आहेत. मला तर एवढं पण माहिती नव्हतं की आर्टमधलेच विषय माहीत होते. कॉमर्स जेव्हा मी घेतलं तेव्हा मला कॉमर्समध्ये हे विषय असतात हे सुद्धा मला माहिती नव्हतं. तुम्हाला मी माहिती करून देत आहे इथं. इकॉनॉमिक्स, ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, अकाउंट आहे, इंग्लिश, मराठी हे सगळे विषय तिथं आहेत. कुठला विषय ऑप्शनल आहे ते पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर तुम्हाला आता विषय पण माहिती झालेले आहेत, कोणत्या ह्याच्यात कुठले विषय असतात. मग तुम्हाला आता तुम्ही स्वतःला म्हणजे विचारायचं की मला कुठला विषय सोपा जाईल किंवा माझं हे ड्रीम आहे, त्यानुसार मी हे घेतलं पाहिजे. तुम्हाला हे आता स्वतःला ठरवायचं आहे. आणखीन एक गोष्ट पहा, मी सांगते तुम्हाला. काय विद्यार्थी आता 3 विद्यार्थ्यांचा असतो गट असतो बरं का. एक जण असतं, म्हणजे असे विद्यार्थी असतात की काहींना 90% वर मार्क्स पडलेले असतात. काही विद्यार्थी असतात की 80% वर मार्क्स, काही विद्यार्थ्यांना 70% मार्क्स असतात. तर काय करतात बघा, विद्यार्थ्यांची मेंटॅलिटीच बनली आता मला 90% वर मार्क्स पडलेत, मी आता सायन्सच घेणार. म्हणजे आणि पालक पण तसंच करतात. आता 90% वर पडलेले आहेत म्हणल्यानंतर आपण त्याला सायन्सच देऊ. 80च्या मध्ये आहेत म्हणल्यानंतर आपण त्याला कॉमर्सच देऊ. आणि एक एक 70% आहेत म्हणलं की आपण आर्ट्स देऊ. असं काहीच नाही बरं का. असं काहीच नसतं. जे विद्यार्थी 90%च्या वर मार्क्स पडलेत आणि जर त्यांना बिझनेसमॅनमध्ये आवड, म्हणजे बिझनेसमध्ये आवड असेल किंवा त्यांना CS जर करायचं असेल तर ते काय करू शकतात, कॉमर्स निवडू शकतात. आणि अगोदर सायन्स म्हणलं की आपल्या गावाकडच्या तर लोकांना असं वाटतं की बाबा सायन्समध्ये लईच भारी आहे. असं काहीच नसतं. शिक्षण हे कुठलंच भारी आणि हलकं नसतं. केल्यानंतर त्याच्यात खूप काही आहे. आर्टमध्ये पण आहे, कॉमर्समध्ये पण आहे आणि सायन्समध्ये पण आहे. आणि गावाकडच्या लोकांची मेंटॅलिटी असते की सायन्समध्ये लई हार्ड असतं आणि सायन्सच इंग्लिशमधून असतं. पण तसं नाही. फक्त सायन्सच नाही तर कॉमर्स पण इंग्लिशमधूनच असतं. आणि पहिल्यांदा काय वाटतं आपल्याला, आता आपण गावाकडून जातोय, मग आपल्याला मराठीतून आपलं शिक्षण झालेलं आहे. तर तसं काहीच नाही बरं का. आपण जर तिथं जाऊन इंग्लिशमध्ये, आता माझं पण मी कॉमर्स घेतलेलं होतं. मग इथून गेलो आम्ही. नंतर माझी एक मैत्रीण पण होती. आम्ही पण एवढा अभ्यास केला की गावाकडच्या लोकांना काय वाटायचं, पण सायन्समध्ये इंग्लिशमधून आणि कॉमर्समध्ये मराठीमधून असतं. असं नाही, तर कॉमर्स पण इंग्लिशमधूनच असतं. आणि आम्ही कधीच विचार केला नाही की आता येईल का नाही, कसं होईल. जेव्हा मॅडम पहिल्यांदा आम्हाला शिकवायच्या तेव्हा काहीच कळायचं नाही. महिनाभर आम्हाला एक शब्द पण कळायचा नाही. तरी पण आम्ही तसंच ऐकत ऐकत जेव्हा म्हणजे कानावर पडले शब्द, कानावर पडून पडून आम्हाला सर्व काही समजून गेलं आणि आम्ही हार पण नाही मानली. बघा, गावाकडच्या विद्यार्थ्यांना वाटतं हे इंग्लिश आहे, मला अवघड जाईल, मला समजेल का नाही. पण असं काहीच नाही. तिथं गेल्यानंतर आपल्यात फक्त करायची इच्छा पाहिजे. हो, मी ही करेनच. आम्ही लिहून काढायचं, सारखं सारखं पाठ करायचं, लिहायला येते का पाहायचं. असं करून करून आम्ही 2 ते 3 महिन्यात आम्हाला सगळं इंग्लिश समजायला लागलं. तर असं काहीच नसतं की आपण मराठी मीडियममधून आलो तर आपलं होईल का नाही, की आपल्याला येईल का नाही, की काही घाबरायची गरज नाही. जिथं तुम्हाला म्हणजे आवश्यकता वाटेल तिथं तुम्ही आपल्याला विचारू शकता. आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. असेच आपले म्हणजे एज्युकेशनल बाबतीत पूर्ण व्हिडिओ आपण ह्याच्यावर अपलोड करत असतो. तर पहा, मी काय सांगत होते. आता एखाद्या विद्यार्थ्याला जर म्हणजे सायन्स घ्यायचंच असेल, म्हणजे काय बनायचं त्याला, आता सायन्स का घेणार तो, त्याला जर इंजिनियर, डॉक्टर बनायचं असेल तर त्याला सायन्सच घ्यावं लागेल. त्याला कॉमर्स घेऊन जमतंय का? नाही. मग मग काय विद्यार्थी काय करतात बघा, अगोदर कॉमर्स घेतात.
नंतर कॉमर्स म्हणजे अगोदर सायन्स घेतात काय विद्यार्थी, सायन्स जर जमना गेलं तर कॉमर्सकडे येतात आणि मग काय काय विद्यार्थी जे कॉमर्स घेतलेले असतात त्यांना कॉमर्स जमना झालं की ते कुठे येतात, आर्ट्सकडे येतात. तर तसं करायचं नाही आणि अचानक ड्रीम बदलायचं वगैरे असं नाही बरं का, असं जमणार. पहा काय विद्यार्थी काय करतात, मला सायन्स पण जमत नाही आणि मला आर्ट्स तर घ्यायचं नाही म्हणून काय करतात ते कॉमर्स घेतात. पण तसं करायचंय का आपल्याला? नाही. अगोदर आता तुम्हाला माहिती झाले ना, यामधून हे होतं, कॉमर्स घेतल्यानंतर काय आहे, नंतर हे सायन्स घेतल्यानंतर काय आहे, आर्ट्स घेतल्यानंतर काय आहे, हे करिअर ऑप्शन्स पण तुम्हाला माहिती झालेले आहेत. मग तुम्ही काय करायचं आहे, आता विचार करायचा आहे, मला कुठला विषय सोपा जातो, मला कशामध्ये आवड आहे, मी काय करू शकतो, काय नाही करू शकतो, हे सर्व तुम्हाला माहिती आहे. आपण काय करणार आहोत आता, पुढचा व्हिडिओ, आता हे जे आपण इथं करिअर ऑप्शन्स दिलेले आहेत हां, त्या करिअर ऑप्शन्सवर आपण आता पुढचा व्हिडिओ डिटेलमध्ये बनवणार आहोत. आता म्हणजे समजा सी एमध्ये म्हणजे किती परीक्षा असतात, त्याचं किती लेवल असतात, कुठल्या कुठले विषय असतात, किती हार्ड लेवल असते, ते आपण आता या पुढच्या व्हिडिओमध्ये ते पाहणार आहोत. पण आता तुमचं हे महत्त्वाचं आहे की 10वी नंतर काय, हे याच्यासाठी आपण हा पहिला व्हिडिओ तुमचा टाकलेला आहे. आता पहा तर तुम्हाला असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आपले पूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि मी आशा करते की तुम्हाला माझ्याकडून 2 शब्द तरी नवीन शिकायला मिळालेले असतील. आणि तुम्ही हा व्हिडिओ जर आवडलेला असेल तर विद्यार्थ्यांना, तुमच्या मित्रांना शेअर करा, त्यांनाही याचा फायदा होऊ द्या. कारण एकदा का आपलं करिअर ऑप्शन्स निवडायचं म्हणजे जर चुकलं तर आपलं शिक्षणाचं गणितच चुकून जातं. हां, मेन म्हणजे आता तुमची 10वी झालेली आहे, तर आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये बसायचं आहे का आपल्याला? नाही. आपल्या लाईफमध्ये मॅथ आणि इंग्लिश हे 2 विषय एवढे महत्त्वाचे आहेत की तुम्ही कुठंही जा, हे विषय तुमचा पिछा सोडणार नाहीत. आता काही विद्यार्थ्यांना वाटतं हां, 10वी पुरतं आपण एवढा एवढा अभ्यास करू आणि पास होऊ, इंग्लिश विषय निघाला, विषय संपला, असं काहीच नाही. तुमचा 10वी पर्यंतच मर्यादित आहेत का हे विषय? नाही. इंग्लिश आणि तुमचं मॅथ हे विषय तुमचा कधीच पिछा सोडणार नाहीत. स्पर्धा परीक्षा करायच्या ज्या विद्यार्थ्यांची इच्छा जर आहे की मला स्पर्धा परीक्षा करायच्या आहे, सरकारी नोकरी पाहिजे, सरकारी गव्हर्नमेंट जॉब मला लागायला पाहिजे, असं ज्यांना वाटतं त्यांनी तर आत्तापासून इंग्लिश आणि मॅथवर भर द्यायची आहे आणि आत्तापासून त्याचा अभ्यास करायचा आहे. तुम्हाला थांबायचं नाही. उन्हाळ्याच्या सुट्ट्या मध्ये एन्जॉय, म्हणजे तुम्ही एखादा महिना करा, पण तिथून नंतर तुमचं काय जे आहे, म्हणजे आता मॅथचं क्लास असेल, बेसिकचं कुणाला जमत नसेल किंवा इंग्लिश कुणाला जमत नसेल तर ते क्लास तुम्ही आत्तापासून लावायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन अडचण येणार नाही. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि विद्यार्थ्यांना शेअर करा. पाहूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.